नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. गेली 5 वर्ष असं म्हणत आलो आणि साधारणतः लॉकडाऊन उठल्यानंतर 2.5-3 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा पार्ल्याला एक कार्यक्रम झाला तिथे अनेक महिलांनी माझ्यावर हल्ला चढवला की तुम्ही मैत्रिणीनं म्हणत नाही. तर मी त्यांना म्हटलं मैत्रिणीनं म्हणायचं वय केलेलं आहे, त्यामुळे म्हणत नाही, पण सगळे ऐकतात. त्यामुळे ह्या सगळ्यात मला गंमत वाटली की मी राजकारण विश्लेषण असं एक प्रकारे ज्याला वृक्ष आणि निरस गोष्टीवर बोलत असतो, तेव्हा दातार किंवा टोकेकर आणि कुलकर्णी या मंडळीने मला बोलवलं. तोच एक मुळात खरा विनोद आहे. नाहीतर तावडे पण विनोद असतात. त्यामुळे विनोद हा मला मी पण विडंबना केलेली आहे. मी आत्ता खरं आम्ही बसलो तेव्हा त्यांना ऐकवली काही, पण ते अटॅक आल्यासारखे आहेत. मी असं यांच्यासारखं प्रयत्नपूर्वक लिहिणं आणि रोज लिहिलं पाहिजे असं नाही, रोज वृक्षकाम करत असतो, पण कधीकधी मला अटॅक येतो आणि ते सुचतं. मला जवळजवळ 51 वर्षापूर्वीची गोष्ट आठवते. आम्ही इंदिरा गांधी मुंबईत येणार होते आणि आम्ही निदर्शनं करणार होतो. नामदेव ढसाळ वगैरे आम्ही मंडळी होतो, रमेश जोशी, हुसेन दलवाई वगैरे वगैरे. आणि आत्ता जे सेनाभवन आहे तिथे तेव्हा सेनाभवन नव्हतं, जिथे शापूरजी नावाचं इराण्याचं हॉटेल होतं, असं बैठं असं बाकीची दुकानं होती. आणि ते 10 पैसे टाकले की त्या जुकबॉक्समधलं गाणं लागायचं, ते तिथे होतं. आणि आम्ही खूप हलोकल्लोळ वगैरे केला वगैरे. आणि इंदिरा गांधी काय त्या भुरकन गाडीने गेल्या, झाला आम्ही थके मांदे निघालो परत. तर तिथून जाताना एक गाणं लागलं होतं. जसं प्रवीण म्हणाल ते बरोबर आहे की तुम्हाला ते दिसतं, सुचतं. विनोद म्हणजे काय असतो मित्रांनो, यानं दिसतो तो मला दिसेल असं नाही, पण जेव्हा त्यांना दिसतो आणि ते आपल्याला सांगतात तेव्हा म्हणतो अरेच्छ असं आपल्याला वाटतं. पण तो विनोद आपल्या डोक्यात पण असतो. आणि म्हणून त्यांनी तो उच्चारला की निर्वैर याचा अर्थ तो असतो की विनोद ही कन्सेप्ट जी आहे हे प्रत्येकाच्या डोक्यात आहे कुठेतरी. त्यामुळे ते काहीतरी ऑड आहे आणि ते माणूस समोर आणतो. कसं असतं की आपण सगळे एखादी दगड मोठी शिळा बघत असतो, पण जो शिल्पकार असतो ना त्याला त्याच्यात मूर्ती दिसते. तेव्हा प्रवीणला असेल किंवा दातार असेल त्यांना त्यातला विनोद दिसतो. मला बाळासाहेब एकदा बोलताना म्हणाले होते की हे पुढाऱ्यांना मी भेटायला घेऊन जातो तेव्हा शिष्टमंडळ घेऊन जातो. मी मार्मिकचा संपादक असतानाची गोष्ट आहे. त्यामुळे काय होतं भाऊ, अनेकदा तो शंकरराव चव्हाण असतील किंवा हे समोर बसलेले असतात, ते बोलत असतात आणि मध्येच ते विचारतात तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब. म्हणजे मी ब्लँक असतो एकदम. ह्याचं कारण त्याचं कार्टून मला दिसत असतं. मी विचारतो मनोहरपंत तुम्हाला काय वाटतं, मग मला रेफरन्स मिळतो की समोरून काय बोललं गेलं. तर सांगायचं आहे तो असा की विनोद जो असतो हा तुम्हाला असा दिसतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ते निदर्शनं करून निघालो आणि त्या शापूरच्या हॉटेलमध्ये जुक्सबॉक्सवर त्या अजीज नादाची कव्वाली लागली होती. झुम बराबर झुम शराबी झुम बराबर, खूप गाजलेली आहे ती कव्वाली. आणि आम्ही चाललो होतो आणि नेमकं ते चाललो होतो त्यावेळेला त्यातली एक ओळ जी कानावर पडली, ती अनेकदा पडलेली होती, पण त्या क्षणी पडली आणि क्लिक झालं. ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा न हुआ. मी असं पुढे असा थोडा गेलो आणि म्हटलं अंगूरच्या जागी नेहरू टाकलं तर किती अर्थ बदलतो. आणि आम्ही इंदिरा गांधी विरुद्ध निदर्शनं करत होतो आणि ती गेली भुरकन. उसके बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा न हुआ, असं ते आहे. आणि ते मी पत्रकार होतोच तेव्हा 6-7 वर्ष झाली होती. आणि ते स्टेशन दादर स्टेशनपर्यंत जाताना ती ओळ डोक्याची गुणगुणत होती.
उसकी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा न हुआ. आणि रात्रीपर्यंत ते घोळत राहिले, बाकी सगळी कामं करत होतं, सगळं होतं. आणि मग त्याला धक्का कुठे बसतो की इंदिरा गांधीवर गुंगी गुडिया अशी पण टीका झाली. आणि मग ती रात्र उशिरापर्यंत माझ्या डोक्यात ते गुणगुणत होतं. सकाळी उठल्यावर मी लिहून काढलं, धूम मची है धूम जहाँ में धूम मची है धूम, धूम मची है धूम जहाँ में धूम मची है धूम, ये क्या हुआ है कौन आया है चिल्ला रहे हम तुम धूम मची है धूम. आज इंदिरा की मूरत का तू पूजन कर ले और हमेशा समाजवाद का भजन कर ले. आज इंदिरा की मूरत का तू पूजन कर ले और हमेशा समाजवाद का भजन कर ले. कल यही लोग जिसे कहते थे गूंगी गुड़िया, उसी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया. कल यही लोग जिसे कहते थे गूंगी गुड़िया, उसी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया. अब विरोधी भगवान को देता है दुआ, ये तो अच्छा हुआ नेहरू जी को बेटा न हुआ. ह्याला आता 50 वर्ष झाली. तुम्ही स्मरण शक्ती म्हणतो. ये तो अच्छा हुआ नेहरू जी को बेटा न हुआ. कम से कम उनके समय मिलता था आधा खाना, कम से कम उनके समय मिलता था आधा खाना और बेटी ने रुपया बनाया 4 आना. त्यावेळेला रुपयाचं अवमूल्यन झालं होतं. मैं काय तो मॉनिटरी फंड हुआ. कम से कम उनके समय मिलता था आधा खाना, उनकी बेटी ने रुपया बनाया 4 आना. झूठ जब सामने आता है तो डरना कैसा, सॉरी, उसके आते ही अंधेरा छाएगा, उसे कहो रोशनी और अब सवेरा आएगा. झूठ जब सामने आता है तो रोना कैसा, झूठ जब सामने आता है तो डरना कैसा. झूठ को सच कहो तो मिलता है काला पैसा. काला रुपया किसने छुपैया, पुलिस नाचे छुम छुम छुम, धूम मची है धूम. हे त्या रात्री म्हणून मी सांगितलं हे अटॅक होता, हा अटॅक होता. तसंच पुढे हा म्हणाला म्हणून मी आता मला आठवेल ते तुम्हाला सांगतो. जेव्हा स्वातंत्र्याची 50 वर्ष झाली तेव्हा सुवर्ण महोत्सव साजरा होत होता. आणि सहज माझ्या डोक्यात एक विचार आला की माझी मुलगी आता 15-16 वर्षाची आहे. म्हटलं आपण हिच्यासाठी काय ठेवून जाणार आहोत, किंवा त्या पिढीतल्या लोकांसाठी आमची पिढी काय ठेवणार आहे. आणि मग विचार करता करता सगळे आम्ही शाळेत होतो, स्वातंत्र्य आलं, 15 ऑगस्टला तो झेंडा ओढल्यानंतर एक फुटाणा मिळायचा, पेढा पण नाही, त्याचं केवढं कौतुक होतं. ती स्वातंत्र्याची जी गंमत होती ही हळूहळू करत संपत गेली होती. आणि तो विचार करता 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 अगत्याने जेव्हा त्यावेळेला ते गाणं लागतं तो मला कनेक्ट झालं. जागृतीचं गाणं आहे, आओ बच्चो तुम्हें दिखाए झाकी हिंदुस्तान की. हे आता फक्त ते आज मनोज कुमार गेला काल, त्या मनोज कुमार त्याची पण टिंगल झालेली आहे भारत कुमार म्हणून. तर ती गाणी फक्त 15 ऑगस्टला धरती उगले सोना ही सगळी आता टिंगलीचा विषय झाले. निर्वैर मी म्हणतो ना, हे वैर कसं आलं आहे बघा तुम्ही. निर्वैर नाही आहे. पूर्वीचा विनोद हा निर्वैर होता, आजही तोच विनोद हा वैर भावनेने का बघितला जातो. तर मी जेव्हा ते विचार करत होतो तेव्हा ते गाणं मला आठवलं की माझ्या पूर्वजांनी किंवा माझ्या आईवडिलांनी असेल, त्यांच्या आधीच्या असेल, स्वातंत्र्याचा लढा झाला, आम्हाला स्वातंत्र्य दिलं, आम्ही ते पेलू शकतो आहे का ह्याचा जेव्हा विचार करत गेलो मी. आणि त्यातून ते विडंबन तयार झालं. आओ झाकी तुम्हें दिखाए आज के हिंदुस्तान की, आओ झाकी तुम्हें दिखाए आज के हिंदुस्तान की, इन लोगों से बच के रहो यहाँ भरती बेईमान की. बंदे बेशरम यहाँ के बंदे बेशरम. उत्तर में गद्दारी करती कश्मीर की ये घाटी है, दक्कन से रिश्ते की डोरी तमिल बाग ने काटी है. अगड़ा पिछड़ा ऊंच नीच में सारी जनता बाटी है, एकजुट की नारेबाजी घुसखोरी ने चाटी है. देखो ये तस्वीरें अपने बेशर्मी अपमान की, इन लोगों से बच के रहो यहाँ भरती बेईमान की.
विडंबनातली गंमत असते मित्र. विडंबनामध्ये मूळ कविता असते, गाणं असतं, त्याला कमीत कमी धक्का लावून अर्थ बदलता येतो. जलियावाला बाग ये देखो यहाँ चली थी गोलियाँ, बिदनन वाला बाग ये देखो यहाँ चली थी गोलियाँ, ये मत पूछो किसने खेली यहाँ कौन की होलियाँ, एक तरफ बंदूकें दंदन एक तरफ की टोलियाँ, मरने वाले बोल रहे थे खलिस्तान की बोलियाँ, इंदिरा ने भी यहाँ लगा दी बाजी अपने जान की, इन लोगों से बच के रहो या भरती बेईमान की. आणि हे मी एका कार्यक्रमात अलीकडच्या काळात 2-3 वर्षापूर्वी म्हटलं. तो सगळा जयपूरला होतं आणि हिंदी होतं आणि गमतीशीर त्यांना म्हटलं जयपूर म्हणजे राजस्थान. म्हटलं ये है अपना राजपुताना, ये है अपना राजपुताना, राज करे दल बदलू से, गुंडागर्दी कैसी करनी पूछो बिहारी लालू से. यह है अपना राजपुताना, राज करे दल बदलू से, गुंडागर्दी कैसी करनी पूछो बिहारी लालू से, प्रधानमंत्री लटक रहा है सोनिया की पल्लू से, प्रधानमंत्री लटक रहा है सोनिया की पल्लू से, चोर बने हैं दरवेशी और राज चला है भालू से, जीत के कौरव बने हैं पांडव, हार हुई भगवान की. आज काय असं आजची लोकशाही म्हणतात ना. मध्ये राहुल गांधी म्हणाले होते की BJPवाले कौरव आहेत, आम्ही पांडव होतो. पण तो विसरला की घटोत्कच पण पांडव होता. मी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं, मला सुचलं तेव्हा की हा काँग्रेसचा घटोत्कच आहे. फक्त त्यावेळेला घटोत्कच हा राक्षसीपासून झालेला भीमाचा मुलगा तोही पांडव होता. फरक इतकाच होता की जेव्हा तो जिव्हारी लागला आणि तो मरणार त्यावेळेला तिथे कृष्ण होता आणि कृष्णाला माहिती होतं याला वरदान आहे, हा अक्राळ विक्राळ होऊ शकतो. तेव्हा कृष्ण त्याला सांगतो तुझा जीव जाईपर्यंत मोठा होईल तेवढा हो आणि पलीकडे पड, म्हणजे तुझ्या अंगाखाली चिंगरूनच कौरवांचं सैन्य मरेल. हा पण घटोत्कच आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की कुठच्या बाजूला पडायचं हे सांगणारा कृष्ण नाही. त्यामुळे तो 2019मध्ये काँग्रेसवर पडला, 14मध्ये, आणि 19मध्ये इंडिया आघाडीवर पडला. अक्राळ विक्राळ झाला. तर कौरव थोडे जीत के कौरव बने हैं पांडव, हार हुई भगवान की, इन लोगों से बच के रहो या भरती बेईमान की. मग आला महाराष्ट्र. देखो मुल्क मराठों का ये यहाँ शिवाजी डोला था, असं ते मूळ आहे. देखो मुल्क मराठों का ये शरद यहाँ का राजा था, उसने ही ईमान बेचकर विदेश पैसा भेजा था, हर पहाड़ पर प्लॉट बने थे, हर पत्थर को बेचा था. पकड़ेंगे तब छूटे कैसे, सब कुछ उसने सोचा था, चतुर शरद ने बांध रखी थी अर्थी ही अभिमान की, इन लोगों से बच के रहो या भरती बेईमान की. गंमत अशी की हे झालं आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं. तेव्हा काही मित्र पत्रकार म्हणाला आता का उपयोग होणार, आता तर गेले, शिवसेना भाजप युती आली. तेव्हा मला डोकं चालू होतं, कोणीतरी चिमटा काढावा लागतो. तेव्हा मग मी त्या बदललेल्या ह्याच्यावर ते कडवं परत बदललं होतं. देखो मुल्क मराठों का ये यहाँ ठाकरे डोला था, देखो मुल्क मराठों का ये यहाँ ठाकरे डोला था, अखबारी ताकत को जिसने तलवारों से तोला था. देखो मुल्क मराठों का ये यहाँ ठाकरे डोला था, अखबारी ताकत को जिसने तलवारों से तोला था, झुनका भाकर खाते खाते हाथ में कोका कोला था, झुनका भाकर खाते खाते हाथ में कोका कोला था, बोली हर हर महादेव की, माइकल जैक्सन बोला था. घर के मरते भूखे नंगे, पूजा करो मेहमान की, इन लोगों से बच के रहो या भरती बेईमान की. हे सुचतं कसं मित्रांनो? सुचतं नाही, तुम्हालाही सुचू शकतं, पण तुम्ही त्याचा पाठलाग करत नाही. प्रवीण रोज पाठलाग करतो. सुचतं तर
आणि ते अचानक सुचतं, तयारी करून नाही होत. हे सुस्त येतं. मला आठवतं तर त्याला 10 वर्ष झाली, ज्यावेळेला सिंचन घोटाळा आणि गाजत होता. तर त्या सिंचन घोटाळा गाजत असताना मला अशीच एक सुरसुरी आली होती. आणि मी पूर्वीचे एक भावगीत डोक्यात होतं, दादा मला एक वहिनी. आणि दादा आणि ताई आपल्या राजकारणात प्रसिद्ध असतात, तुम्हाला माहिती आहे. आणि मग ते श्वेतपत्रिका आलं तेव्हा मला ते सुचलं. तर म्हणून कोरं कोरं पान वहीसारखं छान, दादा जरा श्वेतपत्रिका आण, असं मी ते केलं. पत्रिकेला आणायला लाल दिव्याची गाडी, लाल दिव्याच्या गाडीला शपथेची जोडी, शपथेची जोडी तुडवी सिंचनाचं रान. कोऱ्या कोऱ्या पत्रिकेला टेंडराची साडी, टेंडराच्या साडीला दरवाढीची घडी, बंधाऱ्याच्या पदराला घोटाळ्याची घण. माझा घसा गाण्याच्या पद्धतीत नाही, पण ते गेय्यता त्यातली जी असते ती मजेशीर असते सगळं. आणि गंमत अशी की हे मी फेसबुकवरच टाकलं होतं तेव्हा. ते खडसेंनी विधानसभेत वाचून दाखवलं आणि अजितदादांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या होत्या विधानसभेत. निर्वैर त्याला म्हणतात, निर्वैर त्याला म्हणतात. त्यातली गंमत कळली पाहिजे. विनोद हा गुदगुल्या करणारा असावा, ओरखडे काढणारा नसावा. कुणाल कामराचं जे तुम्ही सांगितलं, तर कुणाल कामरा विनोद नाही करत, विनोद नाही येतो. तुम्ही कोणाला तरी डिवचून, मी 55 वर्ष पत्रकार आहे, मला खरंच नाही भीती वाटत. कारण 55 वर्षात मला कोणीही धमकी दिली नाही. मारायला येणं दूरचं, आणि कुठल्याही पक्षाने नाही, तुम्हाला कुठल्याही पक्षाने. पण कारण एक असतं मित्रांनो, एक कारण असतं याला, की तुमचा हेतू काय. हे अडाण्यातल्या अडाणी माणसाला पण कळतं. तुम्ही इथून जाता रस्त्याने, कोणी तुम्ही असाल, सामान्य मजूर असेल, कोणी असेल, तो जेव्हा जात असतो त्याच्या अंगावर कोण सुरा वगैरे घेऊन आला तर तो त्याचा बचावासाठी प्रतिकार करतो, तो प्रतिकार करतो. त्याला कळतं हा इजा करायला आला. पण तोच माणूस, तुम्ही, मी किंवा कुठचा तरी एक माणूस डॉक्टरकडे जातो, स्वतःला टोचून घेतो, स्वतःला फाडून घेतो, त्यासाठी त्याला पैसे देतो. का? इजा तर दोघे करतात, दोघेही इजा करतात ना. पण त्याचा हेतू काय याच्यावर ठरतं. मी नेहमी मी पत्रकारांच्या मारहाणीचं समर्थन केलेला पत्रकार आहे. त्यामुळे सगळ्या पत्रकार संघाचा माझ्यावर राग आहे. कारण माझं म्हणणं असं की तुम्ही खोडी काढल्याशिवाय कोणी काय करणार नाही. पोरगी पायातून चप्पल काढून मारते ते दिसते हो, पण तिच्या कुठे चिमटा काढलाय कोणी ते दिसत नाही. आणि त्यामुळे मी चप्पल मारणाऱ्याचं समर्थन करतो, त्या मुलीचं. तसंही तुम्ही मारलेलं, कोणाला मारले, का मारले बघा. जेडे नावाचा पत्रकार, त्याची मर्डर झाली ना. पत्रकार अरे कसला पत्रकार तो. अगर छोटा राजनची बातमी हा दाऊदच्या किंवा शकीलच्या माणसाला पुरवत असेल तर तो पत्रकार नसतो. आणि पत्रकार कुठून मला कळत नाही. पत्रकारांना कुठला हो, बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळ्यात मोठं नाटक असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला आहे. अरे अधिकाराच्या घोड्यावर जबाबदारी बसते तेव्हा ते संवैधानिक होतं. नुसता घोडा दौडत सुटलेत, पण त्याच्यावर जबाबदारी येते, ती कोणी सांगायची. आणि तिथून मग हे आपण म्हणतो ना, वैर सुरू होतं ते तिथे होतं, वैर सुरू होतं ते तिथे होतं. आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो तर मठाचं घ्या, मठामध्ये गोविंद तळवलकर संपादक होते, रॉईस्ट होते. दिनू रणदिवे कट्टर लोहियावादी समाजवादी होते. विसूभाऊ देवधर हे कट्टर RSSचे होते. मनोहर देवधर न्यूज एडिटर हे सावरकरवादी होते. ही माणसं एकत्र नांदली, एक अप्रतिम पेपर उभा केला. पत्रकारिता सेक्युलर कधी झाली? पत्रकारिता ही फक्त पत्रकारिता होते. सुधीर बासल्या सांगेल. आणि सुधीरचा आमच्या मराठात यायचा, त्यांनी बघितलं आमची सगळी टोळी कशी होती. काय अतरंग ज्याला म्हणतात तशी माणसं होती सगळी.
तेव्हा पत्रकारिता सेक्युलर कधी झाली हो? आणि मग एक प्रकारे गिल्टी फिलिंग निर्माण केलं जातं तुमच्यात. तुम्हाला सांगतो, सोलापूरला मला त्या तिथल्या पत्रकार संघाने बोलवलं होतं वार्तालाप करायला, आणि ती सगळी मुलं म्हणाली, अहो तुम्ही इतके ज्येष्ठ आहात तर तुम्ही प्रतिगामी कसं लिहिता? म्हटलं काय असतं प्रतिगामी, काय असतं पुरोगामी, मला माहीत नाही. म्हटलं मी तुमच्याकडून शिकतो, मला शिकवा. ते म्हणाले म्हणजे काय? म्हटलं मी एक उदाहरण देतो, त्याच्यात मी पुरोगामी का प्रतिगामी तुम्ही सांगा मला. 1972च्या डिसेंबरमध्ये मुंबईत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती आणि त्याच्यावर हमीद दलवाईंनी ट्रिपल तलाकच्या विरोधात मोर्चा काढला होता. मी होतो त्याच्यात, हुसेन दलवाई होता, भालचंद्र मुणगेकर, सगळे होतो आम्ही. अटक झाली वगैरे वगैरे. म्हटलं आजसुद्धा मी ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे. हुसेन दलवाई आणि भालचंद्र मुणगेकर आहे का? म्हटलं आम्ही तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहेत? कारण आज ते समर्थन करतात ट्रिपल तलाक, मी आज पण विरोध करतो. तर ती मुलं म्हणाली, हो यातलं आम्हाला काय माहितीच नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणून तुम्ही बुद्धिजीवी आहात, तुम्हाला कशातलंच काही माहीत नाही म्हणून तुम्ही बुद्धिजीवी होता. हे मित्रांनो, हे जागतिक आहे, तुम्हाला सांगतो जागतिक आहे. मायकेल मेयर नावाचा एक लेखक आहे अमेरिकन, त्याचं इयर दॅट चेंज द वर्ल्ड म्हणून पुस्तक आहे. संपूर्ण सोव्हिएट युनियन ढासळलं याच्यावरचं पुस्तक आहे. कसं बघता 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 सोव्हिएट युनियन ही महासत्ता रसातळाला गेली हे तो प्रत्यक्ष बघत होता. मी जेव्हा दबाव म्हणतो ना, मी कुठच्या आता गेली 30 वर्ष जवळजवळ कुठे काम करत नाही, पण प्रवीण करतो, तुमच्यावर दबाव कसा आणला जातो नोकरी करण्याला कळतं. मी 29 नोकऱ्या सोडलेला माणूस, नाही पटलं उठून बाहेर पडलो. आविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा वगैरे नाही घेतला. तो मालक आहे, मी नोकर आहे, त्याचं माझं पटन नसेल बाहेर पडायचं. लगेच तुम्हाला घालवलं अदानी अंबानीचं राज्य. अरे तर अदानी पैसे घालतो म्हणजे त्यांचं आविष्कार स्वातंत्र्य कसलं आहे? पोल्ट्रीतलं आहे. रोज फुकटचं त्या डब्यात खायला घाल, मग तुम्हाला पोल्ट्रीनुसार कापायलाच नेणार ना. तर त्या मायकल मायरने फार सुंदर ते गोष्टी लिहिल्या आहेत, ते 89 वगैरे काळातल्या. तो तसा तुलनेने नवा होता, 4-5 वर्ष पत्रकार होता आणि त्याला न्यूजवीक या इंग्रजी दैनिकामध्ये अमेरिकेचं काम करत होता. त्याला युरोप ब्युरोमध्ये पाठवला आणि युरोप ब्युरोमधून तिथल्या ब्युरो चीफने त्याला सांगितलं तू बर्लिनमध्ये जा, कारण बर्लिनमध्ये सगळं बंदिस्त होतं, काय मसाला वगैरे काय नाही ना, बंदिस्त पोलादी ह्याच्या पडद्याआड होतं सगळं. हा गेला आणि तिथे त्या घटना सुरू झाल्या आणि तो माणूस बर्लिन वॉल पडली त्याचा साक्षीदार होता, त्याच्या समोर झालेलं. पण मित्रांनो गंमत बघा, तो जे बर्लिनमधून लिहून पाठवत होता न्यूयॉर्कला ते तिथले संपादक छापतच नव्हते. तेवढे काय मूर्ख असेल, असं काय होतं का? म्हणून असं काय होतं का म्हणून ते त्याच्या नावावर तिथे बसून लिहायचे आणि छापायचे, पण त्यांनी पाठवलेलं कचऱ्यात टाकून द्यायचं. आणि त्याने जी गमतीशीर गोष्टी लिहिल्या आहेत की तुम्हाला माहिती आहे का, आता आपल्याकडे पण आलं ते राजकीय भाषणं कोणतरी लिहून देतो ते करतात वगैरे. तर रेगन आणि गोर्बाचेव यांची बैठक व्हायची होती, शिखर परिषद. तर त्यामध्ये रेगनचं भाषण लिहिणारी जी टीम होती त्या टीममध्ये एक वाक्य त्याच्यात असं होतं की त्याच्यावरून ते हुज्जत करायचे, ठेवायचं काढायचं, ठेवायचं काढायचं. 2 तास हुज्जत झाल्यावर म्हणून राहून देत. आणि ते वाक्य असं होतं की गोर्बाचेवला रेगन सांगतो इफ यू वॉन्ट पीस ब्रिंग दॅट वॉल डाऊन, असं ते वाक्य, एवढंच वाक्य. पण तो बोलला रेगन आणि भिंत पडली. ह्याच्यावर जगभर अग्रलेख लिहिले गेले, पण त्या वाक्यामुळे भिंत पडली नाही. हे प्रत्यक्षदर्शी तो मायकल मायर त्याने आपल्या पुस्तकात लिहिले. ती घटना काय होती तो तिथे होता आणि ईस्ट बर्लिन आणि वेस्ट बर्लिन तिथून इकडे तिकडे नातेवाईक राहत होते. ते येण्या जाण्यासाठी परवाना लागायचा. तर तो निर्णय असा घेतला होता ईस्ट बर्लिनमध्ये की यापुढे ही परवानगी लागणार नाही.
तुम्ही मुक्तपणे तिकडचे लोक इकडे येऊ शकतात, इकडचे लोक तिकडे जाऊ शकतात. शुक्रवारची पत्रकार परिषद होती, सकाळी जणूची नव्हती, शुक्रवारची होती. आणि त्यांनी सांगितलं बुवा असा असा निर्णय झाला आहे. शुक्रवार होता, संध्याकाळ होती, सगळे बडे अधिकारी मंत्री सगळे आपल्या आपल्या सुट्टीवर गेले होते आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे नव्हते. तर एका पत्रकाराने त्या घोषणा करणाऱ्या प्रवक्ता किंवा जो लष्करी अधिकारी होता त्याला विचारलं की अंमलात कधीपासून येणार आहे. तो म्हणाला जरा थांबा. मग तो गेला आणि फोनाफोनी करायला लागला लँडलाईनवर. कोणालाच फोन लागत नव्हता, कोणालाच फोन लागत नव्हता. मग शेवटी वैतागला, मरू दे. तो म्हणाला आजपासून आला, म्हणाला आजपासून. त्यांनी ती बातमी टी व्हीवर रेडिओवर दिली आणि झुंडीच्या झुंडी ईस्ट बर्लिनच्या त्या भिंतीजवळ यायला लागल्या. आता हा सगळा हलोकल्लोळ ऐकून वेस्ट साईडचे पण लोक जमायला लागले आणि ते तिकडून ओरडाआरडा करतायत, धक्काबुक्की करतायत, ते घोषणा देत आहेत. आणि नॉर्मल कंडिशनमध्ये त्या भिंतीजवळ किंवा यायचे जायचे जे गेट वगैरे होतं तिथे एक मोजके सैनिक ठेवलेले होते, काय असतील 500-200. त्यांना लाखोंचा मॉब अडवणं शक्य नव्हतं. आणि लोक तर इतके, कोणीतरी बुलडोजर आणला, कोण भिंतीवर चढला, तर करायचं काय? तो तिथला कमांडर होणार, मरू दे, दार उघडून दे. आणि मग बुलडोजर वगैरे लोक उत्साहात आले आणि ते पडलं. रेगनच्या बोलण्याचा काहीही संबंध नव्हता, पण जगभर अग्रलेख लिहिले गेले. हा विनोद आहे. आणि मग तुम्ही निर्भय म्हणता, तो कोणी डिस्प्यूट केला नाही, कोणीही डिस्प्यूट केला नाही. पण हा मला ते पुस्तक मिळाल्यामुळे गंमत वाटली. आणि अख्खा जर्नलिझम हा कसा कपोलकल्पित आहे याचा हा साक्षात्कार होता. 2019च्या निवडणुकीपूर्वी एक पाकिस्तानी पत्रकार टाईम मॅगझिनमध्ये कव्हर स्टोरी लिहितो, द ग्रेट डिव्हायडर मोदीवर, छापली जाते. तरी मोदी निवडून येतात. 3 महिन्यानंतर तेच टाइम्स मॅगझिन, हे ग्रेट युनिफायर. दिस इज जर्नलिझम. उडाला पक्षी असणार, बुडाला बेडूक असेल. हा आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, मग सगळीकडेच बापट दिसायला लागतात. जो माणूस एक दिवस कोर्टात वकील म्हणून सुद्धा उभा राहिला नाही, कायद्याची प्रॅक्टिस केली नाही, त्याला रोजची चॅनेल आमच्या आणून दाखवतात घटनातज्ञ म्हणून. आणि प्रत्येक प्रेडिक्शन चुकतं म्हणजे चुकतंच गॅरंटी आहे. मला अजब वाटतं ह्या लोकांना कसं बोलवतात, का बोलवतात. आणि आपण ऐकतो मित्रांनो. आता परवा मला त्यांनी आग्रह केला खूप, मी त्या काय ते ABP माझा, मी त्यांना विचारलं राजू खंडेकरला, अरे मी काय सेलिब्रिटी आहे का, माझी कुठे एक तास मुलाखत घेतात? नाही नाही हो, लोकांना आवडतं. मग तुमचं का आवडत नाही? म्हणजे आता ह्या लोकांनी सत्याग्रह करणं बाकी आहे चितळेंच्या दारात. आम्हाला चितळेची बिर्याणी पाहिजे. अरे तुला बिर्याणी पाहिजे तर जा ना त्या दरबारमध्ये जा, किंवा त्या दरबारच्या बाहेर बसतील आणि म्हणतील आम्हाला बाकरवडी पाहिजे. हा बुद्धिवाद झाला आहे मित्रांनो, खोड्यासारखा. आता परवा एका चर्चेत मला म्हटलं वक्फ बोर्ड हा मुस्लिम धर्मदाय विषय आहे, त्याच्यात हिंदुत्व कुठून आणलं? म्हटलं कोणी आणलं? मग त्या प्रसंगाला मी सांगितलं, हे पहिलं आलं उद्धवच्या घरावर मोर्चा आणून त्याला गद्दार म्हणणाऱ्यांनी यात हिंदुत्व आणलं. लोकसभेची निवडणूक संपली, पहिल्या अधिवेशनामध्ये ते वक्फचा काय तो मसुदा सादर केला आणि उद्धवचे सगळे खासदार उठून निघून गेले. त्यांनी विरोध केला नाही, बाजू घेतली नाही, म्हणून मुस्लिमांचा मोर्चा मातोश्रीवर आला. म्हटलं तिथून हिंदुत्व सुरू झालं. त्याच्यात कुठे अँटी मुस्लिम पण नाही, काहीच नाही आहे. कोण बघतो, कोण बघतो, कोण तावातावात घोषणा द्यायच्या. आणि कशाच्या घोषणा द्यायच्या कोणाला माहिती आहे? विचार स्वातंत्र्य पाहिजे, विचार स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला. विचार याचा अर्थ काय नवं करणार त्याचा विचार तो करणार नाही, आणि त्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे. किती गमन. आईन्स्टाईन म्हणतो की तोच मूर्खपणा करायचा आणि काय वेगळा परिणाम येतो का बघायचं. मला राहुल गांधींचा कॉन्फिडन्स भयंकर आवडतो मित्रांनो. तुम्ही बघा ना, माणूस कसा अंगातून घाम निघतच नाही, कॉन्फिडन्स बाहेर पडतो, आत्मविश्वास.
आणि मला मग आईन्स्टाईन आठवतो. आईन्स्टाईन म्हणतो की मूर्ख कायम कॉन्फिडंट असतात आणि बुद्धिमंत कायम कन्फ्यूज असतात. त्यामुळे राहुलचं समर्थन करणारे बुद्धिजीवी तुम्ही बघून घ्या, मग तुम्हाला कळेल बुद्धिजीवीची व्याख्या काय. छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. एक मोठे बुद्धिजीवी निवृत्त झालेले आणि दादरच्या चौपाटीवरून बसायचे, स्वतःची खुर्ची घेऊन बसायचे आणि बघायचे त्या लाटा येणाऱ्या, ओहोटी बघायचे, भरती बघायची, रोज बघायचे, एन्जॉय कर. निवृत्त आयुष्य, अमर्त्य सेन वगैरे असं काहीतरी समजून घ्या. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एक चेहरा आहे आणि बघायचे. पण बुद्धिमंत असल्यामुळे निरीक्षण चालू असतं. त्यांनी बघितलं एक 5-6 वर्षाचा मुलगा येतो रोज आणि त्या ओहोटीच्या वेळेला काही ते मध्ये मध्ये खड्डे तयार होतात, त्याच्यात ते छोटे छोटे मासे जीव अडकतात. तर तो मुलगा रोज आल्यावर ते नेऊन आणखीन पुढच्या पाण्यात टाकून देतो त्यांना अडकलेल्यानं. तर ते बघत असतात आणि त्यांना कुतूहल वाटतं की एवढंसं बाळ हे का करतो होतं. छोटी एक दिवस राहत नाही. बुद्धिजीवींचा हा मोठा प्रॉब्लेम असतो की जग अडाणी आहे, त्यांना सहन होत नाही ना. ह्या अडाणी जगामध्ये आपल्या बुद्धीचं प्रदर्शन कुठे करायचं ही समस्या असते. आणि त्यामुळे ते त्याला बोलवतात, म्हणतात बाळा इकडे रे, हे तू काय करतोस. तो म्हणतो नाही म्हणे ते पाण्यात अडकले तर मरून जातील ना, म्हणून मी त्यांच्या घरी पाण्यात त्यांना सोडतो, ते मरू नयेत म्हणून. तर ते हसतात आणि म्हणतात बाळा या पृथ्वी तलावर किती समुद्र आहेत आणि किती लाखो किलोमीटरचा किनारा पसरलेला आहे हे तुला माहिती आहे का. ह्या एका चौपाटीवर एका कोपऱ्यामध्ये एक 50 फुटाच्या अंतरावरच्या अडकलेल्या जीवांना तू पाण्यात टाकलं म्हणून असे करोडो अब्जावधी जीव मरायचे थांबणार आहेत का. काय उपयोग आहे याचा, हे का करतोस तू. तो मुलगा म्हणाला आजोबा तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे. हे असे मी 5-25 जीव वाचवले ना, जगाला काही फरक पडत नाही. पण ते 5-25 जीव आहेत ना, त्यांना मोठा फरक पडतो. फरक बघा तुम्ही, फरक बघा मित्रांनो. मला आज ते काल तो व्हिडिओ करताना मला एवढं वाटतं की बदललं आहे, किती बदललं आहे. ह्या बदलाची जाणीव नसलेलं विश्लेषण, काय बेकारी आहे, बेकारी आहे, बेकारी आहे. अरे आम्ही पण बेकारीवर आंदोलनं केली ना. महागाई आहे. मला आठवतं ज्यावेळेला मी तुम्हाला मगाशी सांगितलं आम्ही इंदिरा गांधींविरुद्ध निदर्शनं गेली 74मध्ये, तर सणासुदी दसरा दिवाळी वगैरे आले कळायचं कसं कॅलेंडरवरून. तेव्हा त्यांनी ते कॅलेंडर काढलेलं पण नव्हतं कोण, आपले साळगावकरांनी. आम्हाला सणासुदीचे दिवस आले हे कसं कळायचं. तर मृणाल गोरे असतील, अहिल्या रांगणेकर, जयवेदनबेन मेहता असे ज्या मुंबईतले विरोधी पक्षातले कार्यकर्त्या महिला होत्या, त्या उठायच्या आणि निदर्शनं करायच्या, मंत्रालयात घुसायच्या, लाठ्या खायच्या. कशाला, तर 1 किलो साखर, 2 किलो साखर दिवाळीसाठी जास्त मिळावी, 1 किलो रवा मैदा मिळावा, ह्यासाठी आंदोलन व्हायचं. तेव्हा कळायचं की आलं. आता कॅमेऱ्यापुरती आंदोलनं झालीत. कॅमेरा बंद झाला, आंदोलन संपलं. जरांगे पाटील तुमच्यासमोर उदाहरण आहे. मीडिया क्रिएशन. आणि त्यामुळे मी असं म्हणतो की मीडियाने संपूर्ण चळवळी मारून टाकल्या. चळवळी, एक मुलगा धडपडतो, आपण त्या मुलाला कडेवरून उतरवतो आणि चालवतो का, तो त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आज यांची आंदोलनाचा मीडिया चालवायला लागला तर आंदोलनं संपणार. हो, आंदोलनं संपणार. कारण फक्त आम्ही बातम्या दिल्या आहेत आंदोलनाच्या, पण आम्ही आंदोलक झालो नाही ना. आज गंमत अशी की तुम्ही अनेक संपादक आपण चळवळीतले असं सांगतात. मग तू पत्रकार का झाला बाबा. पत्रकार जा, रस्त्यात झेंडा घेऊन उभा राहा. मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये वैरभावना वाढवण्याला मीडियाने किती मदत केली. म्हणजे तुम्ही सकाळी बघा ना, सकाळी
9 वाजता कोणतरी काहीतरी बोलणार की हे चालले, ते असं म्हणाले, ते असं म्हणाले. म्हणजे हे सगळे गुगल विद्यापीठाचे चुगल विद्यार्थी तयार झाले, त्याला आपण पत्रकारिता समजतो. याची चुगली त्याला, तू आता त्याला शिव्या दे, मग त्याचं जायचं आणखी तिसरं, अरे काय चाललं आहे, वैर त्याच्यातून होतं. तू त्याच्याशी, मला एक आठवतं जेव्हा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली त्यावेळेला तो तारिक अनवर नावाचा त्यांचा सहकारी होता, तो त्या NDTVवर आला होता आणि राजदीप सरदेसाई त्याला म्हणतो, अरे सोनिया गांधी परदेशी आहे, हे तुम्ही तर RSSची भूमिका मांडताय. तर तो म्हणाला की उद्या, त्यांनी म्हटलं की दिवसा सकाळ उजाडली आणि तो बघा सूर्य, की आम्ही काय म्हणायचं, चंद्र आहे म्हणायचं का, तर आम्ही RSSच्या विरुद्ध आहोत. हा जो काय प्रकार झाला आहे तो इतका थिल्लर आणि छछोर झालेला आहे. म्हणजे तुमच्याच पुण्यातले ते असीम सरोदे नावाचे प्रख्यात वकील आहेत, ते गेले सुप्रीम कोर्टात मतदाराच्या वतीने. मतदाराशी गद्दारी कोणी केली होती? एकनाथ शिंदेनी गद्दारी केली होती. तुम्ही निकालापर्यंत युतीमध्ये असता आणि मतदाराने तुम्हाला मतं का दिलीत की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हे सत्तेत नको आहेत, तुम्ही त्यांना सत्तेत आणून बसवता, तेव्हा मतदाराशी गद्दारी करताना. लोकशाहीतला सगळ्यात मोठा कोण आहे तो मतदार, त्याच्याशी गद्दारी करायची, त्याचं संपूर्ण सहानुभूती. म्हणून मी शेवटी त्यांना सांगितलं की सहानुभूती तुमच्यामध्ये भरपूर होती, पण दुर्दैव असं आहे की निवडणूक आयोग आहे हा पत्रकारांची, मीडियाची सहानुभूती मोजत नाही, तो इलेक्शनमधली मतं मोजतो. आणि तिथे तुमचा पराभव झाला. आज सुद्धा मला कालच एका मोठ्या पत्रकाराचा फोन आला होता, तो म्हणतो काँग्रेसचं भवितव्य, म्हटलं उज्ज्वल आहे, काँग्रेसचं भवितव्य उज्ज्वल आहे. तो म्हणतो काय सांगतो, असं झालं आहे तसं झालं आहे. म्हटलं तू काँग्रेसवाला आहेस ना? नाही मी पत्रकार आहे. म्हटलं बरं, राहुल गांधीला चिंता नाही, तुला का आहे, कारण तू ओरिजिनल काँग्रेसवाला आहेस. राहुल गांधीला फिकीर नाही आहे, उडाली काँग्रेस. 90 इलेक्शन गेल्या 11 वर्षात राहुलच्या नेतृत्वाखाली काँग्रेस हरली, त्यांना काय घेणं देणं आहे का सांगावं, यांनाच दुःख आहे जास्त. आणि म्हणून म्हटलं की अगदी उद्या काँग्रेस नामशेष झाली तरी तुम्ही काँग्रेससाठी लढत राहणार आहेत, आणि म्हणून तुमच्यामुळे काँग्रेसला उज्ज्वल भवितव्य आहे, कारण तुम्ही काँग्रेस जिवंत ठेवणार, कारण तुम्ही लिहित राहाल तोपर्यंत काँग्रेस राहणार आहे. आणि तिथे गडबड होते मित्रांनो. मग हे ज्या पद्धतीचं एक विषारी भावना, तुम्ही भाषा बघा ना, भाषा बघा कशी, की यांची जहरी टीका आणि त्यांचा घणाघात. काय हिंदीमध्ये पण, इसने उसको लताडा, काय मला सांगा ना, सोनिया गांधीने किसी को लताडा, अरे हे काय भाषा आहे, शब्द आहेत, काय आहे. आणि मग तिथे तो विनोद हळूहळू संपत गेला का, की हेच लोक विनोद, अख्खं राजकारण हे विनोद होऊन गेलेलं आहे त्यांचं. त्यांना आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुद्दाम वेळ नाही जास्त घेऊन, एक मला सांगा की विचारतात राहुल गांधी, मला एका चॅनेलवर विचारलं होतं काय मोठा फरक पडला, 370 उठवलं, काय फरक पडला. म्हटलं काय असतं, सूर्य उगवून उपयोग नसतो, आपले डोळे उघडे असावे लागतात, नाही तर सूर्य उगवून पण उपयोग नाही. पण कसं काय, म्हटलं मला गेल्या 5 वर्षात 370 कलम रद्द झाल्यापासून एक वर्तमानपत्र काढून दाखव, एका कुठल्याही चॅनेलच्या काय त्या व्हिडिओ काढून दाखव की ज्याच्यामध्ये हुरियत नावाचा शब्द आला. डिलीट हुरियत हा शब्द नाही, हुरियतचे नेते वगैरे हा शब्द राहिलेला नाही. कुठच्याही चॅनेलवर गेल्या 4 वर्षामध्ये सैनिकांवर दगड मारणारी पोरं दिसत नाहीत. हा तर फरक आहे. मग हा जो मला दिसतो तर तुमच्या दिव्य दृष्टीला का दिसत नाही, त्याचंही कारण सांगतो मी. त्याचंही कारण सांगतो. मला आत्ता एक मध्ये माझा इंटरव्ह्यू घ्यायला एक बाई आले होतं, तर जर तुमचं यूट्यूब चॅनल आवडते कुठचे कुठे, तर मी त्यांना सांगितलं आर राजेश ट्रक ड्रायव्हर नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे. ट्रक ड्रायव्हर आहे, मी अगत्याने त्याचं बघतो, एक सामान्य ड्रायव्हर आहे, पण त्याला प्रचंड लोक का बघतात ह्याचं मला कुतूहल वाटलं.
मी त्याचे 15 व्हिडिओ लागोपाठ बघितले आणि याच्यात काय असं वैशिष्ट्य, काही नाही नवीन नॉर्मल काही नाही आहे. पण ज्यावेळेला मी बघत गेलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की ही मीन्स पॉझिटिव्हिटी. त्याच्या त्या सगळ्या 10-12 व्हिडिओमध्ये मला किंचितही चिमूटभरसुद्धा निगेटिव्हिटी सापडली नाही. आता फरक सांगतो तुम्हाला, फरक सांगतो. तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि वर्षाचे जवळजवळ 11 महिने रस्त्यावर असतो, पण त्याला रस्त्याचे खड्डे दिसत नाही. ड्रायव्हिंग करत असून, अवजड वाहन ड्राईव्ह करत असून, पण सुप्रियाताईंना एवढासा कुठेतरी खड्डा दिसला की सेल्फी घ्यावीशी वाटते. पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटीचा फरक कळेल. तेव्हा तुम्हाला बघायचं आहे की नाही हा प्रश्न असतो, तुम्ही ते बघणार की नाही. दुर्दैव असं आहे की आम्हाला निगेटिव्ह दाखवायचं आहे, चांगलं दाखवायचंच नाही. आणि तिथे मग फरक पडतो की मग जी काय म्हणतात त्याला नाजूक अशी भावना असते ती इतके हळवे झालेले असतात. एक मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की एखादी प्रेमात पडलेली मुलगी आहे, तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला तो मुलगा आवडत नाही आहे, तुमच्या घरातल्या नात्यातलं कोणतरी आहे, आणि तुम्ही तिला किती कन्व्हिन्स करा ती ऐकणार नाही, कारण ती प्रेमात पडलेली असते. तुम्ही किती पुरावे आणा त्या पुराव्याचा उपयोगच नसतो, कारण ती प्रेमात पडलेली असते. नाही ते अरे तिने 4 मुलींना फसवलंय, नाही पण तो तसा नाही, त्या मुलीच तशा होत्या. ऐकता की नाही सांगा मला. पण हेच इकडे पण आलेलं आहे. त्यामुळे सत्य बघायचं नाही आणि सत्य सांगायचं पण नाही. मला वाटतं ते आत्ताचा तुम्हाला अनुभव सांगतो. 17 नोव्हेंबर तारीख सांगतो तुम्हाला. 17 नोव्हेंबर 2024 मी पुण्यातच होतो. मला त्या ABPच्या सरिताच कौशिकचा फोन आला होता. तर ती म्हणाली तुमचा काय अंदाज आहे हो. तर मी तिला सांगितलं की अजितदादा सोडून एकनाथ आणि देवेंद्र हे दोघे मिळून 160 ते 70 जागा दोघे मिळवते आणि कदाचित ते दोघेच 190-200पर्यंत जातील सुनामी आली तर. ते म्हणजे काय म्हणता काय. आणि म्हटलं अजितदादा का नको. म्हटलं मला अशी भाजपची स्ट्रॅटेजी दिसे की वेळ आली तर अजितदादांनी दगा दिला तरी आपल्याकडे मेजॉरिटी असली पाहिजे, या दृष्टीने ते काम करत आहेत वगैरे. मी काय सगळं बोललो. हे मी मतदानाच्या 3 दिवस आधी सांगितलं. मतदानाच्या 3 दिवसांनी मोजणी झाली. त्या महिलेचा मला त्या सरिताचा मला 11:30ला फोन आला, तुम्ही आकडे काढता कुठून. तर तिला मी सोपं काम सांगितलं. म्हटलं मी लोकांशी बोलतो. मी म्हटलं आत्ता 5 तुला जेव्हा सांगितलं तेव्हा मी 4-5 जिल्हे फिरून आलो होतो, लोकांशी बोललो होतो. त्यामुळे आमचे पण स्ट्रेंजर आहेत, रिपोर्टर आहेत, ते पण लोकांशी बोलतात. म्हटलं तुम्ही ज्यांचे रिपोर्टर ज्यांना जाऊन भेटतात त्या सगळ्यांचं नाव फक्त संजय राऊत असं त्याला मी काय करू. मग ती म्हणाल नाही आमचे ग्रामीण भागात आमचे स्ट्रेंजर आहेत ना, ग्रामीण भागात आहेत. म्हटलं ते तिथल्या लोकल संजय राऊतला भेटतात. त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे ह्याचा त्यांना थांग पत्ता नाही. तुम्ही कुठल्याही पक्षाच्या नेत्याला प्रवक्त्याला भेटलं तर तो तुम्हाला अजेंडा सांगणार, तो तुम्हाला अजेंडा सांगतो. तो लोकांचं कशाला तुम्हाला सांगेल हो. आणि तिथे फरक पडतो. त्यामध्ये चक्रावली होती ती, कसं काय काढलं. अरे म्हटलं मी तिथे गेलो तेव्हा मला अजूनही त्याची चर्चा फारशी झालेली नाही. मी तिथून जत होऊन कराडला चाललो होतो आणि एका वाटेत एका रस्त्यालगतच्या गावठी हॉटेलात आम्ही थांबलो चहा प्यायला म्हणून. तर 3 माणसं मला अशी दिसली की ते आपसात बोलत होते आणि राजकारण बोलत होते. मला इंटरेस्ट वाटला, मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. तर म्हटलं तुम्ही बोलताय ते मी ऐकत होतो. मी त्यांना सांगितलं नाही मी पत्रकार कोण आहे, काही सांगितलं नाही. त्यांना म्हटलं तुमचं ऐकत होतो, तर तुम्ही निवडणुकीवर बोलत होता पण तुम्ही काय असं नाही. म्हणजे आम्ही कीर्तनकार आहोत, आम्ही प्रवचनकार आहोत. म्हटलं मग तुम्ही तर राजकारणावर बोलत होता म्हणून आम्ही गावोगाव जाऊन इलेक्शनचा प्रचार करतोय. म्हटलं काय बटोगे तो कुटुंबे. आय वॉज शॉक्ड. ह्याची बातमी कुठे नव्हती, मलाही माहीत नव्हती. पण मी त्यांच्याशी इंटरेस्टने ते म्हटलं नाही आमचं संमेलन झालं होतं, त्या संमेलनात हे सगळं ठरलेलं आहे कसं करायचं. आणि म्हटलं काय जाऊन लोकांना सांग. म्हणजे आम्ही लोकांना जाऊन सांगतो की ही निवडणूक युती आणि आघाडी अशी नाही आहे.
या निवडणुकीत सरकार कोणाचं आणायचं नाही ठरवायचं आहे. पुढच्या वर्षीची पंढरपूर वारी होणार की नाही आणि पुढच्या वर्षीचा चातुर्मास होणार की नाही हे ठरवायचं आहे. कारण आघाडी सरकार आलं तर चातुर्मास पण बंद होईल, हे पण बंद होईल. हा प्रचार होता मित्रांनो. ह्याची बातमी कुठे नव्हती, ती मला ॲक्सिडेंटली मिळाली. मी पुण्यात आल्यानंतर संघाच्या 2-4 लोकांना कॉन्टॅक्ट केलं. तो मग आम्ही पंढरपूरला लोकसभेच्या निवडणुकांनंतर आम्ही आषाढीच्या सुमाराला असं तिथे 4,500 कीर्तनकारांचं शिबिर घेतलं होतं, त्यांच्यासमोर मांडलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांना मॉनिटर करतोय. आता संघ सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेत नाही, मग वर्तमानपत्राला बातमी मिळणार कशी? कारण पत्रकार परिषद घेतली तर मिळते ती बातमी असते, नाहीतर डोळ्यासमोर बातमी असो ती दिसत पण नाही. आणि हाच सगळा विनोद झालेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कॉमेडी आहे त्याची ट्रॅजेडी झाली आहे आणि ट्रॅजेडीची कॉमेडी होऊन बसली. हा फरक आहे. निर्वैर का वैर का होतं? कारण तुम्ही कॉमेडीला ट्रॅजेडी समजता आपली आणि तिथून वैर सुरू होतं. तुमच्यावर कोणीतरी गंमत केली आहे ती समजून घ्या, त्यात आनंद माना आणि चूक सुधारा. मला अनेकांचा आक्षेप आहे ना की भाऊ तवसेकर भाजपच्या बाजूने बोलतो. नाही, मी चुका दाखवतो. मी हायवेवरचा एक बोर्ड आहे, वेडी वाकडी वळणे, अपघात क्षेत्र, हे लिहिलेले बोर्ड असतात ना. तू कोण सांगणारा? जा खाली दरीत पड मर. एक समाजवादी मित्र आहे माझाच, तो एकदा चिडून त्याने फेसबुकवर लिहिलं होतं माझ्या विरुद्ध लिहिणाऱ्यांना की गधड्यानं हा 5 वर्ष सांगतो, ते ऐकलं असतं तर एवढी वाईट परिस्थिती आली नसती. म्हणजे मी भाजपची अख्खी स्ट्रॅटेजी सांगतोय. लोकसभेत भाजप का पराभूत झाला याच्यावर मी 3-4 व्हिडिओ केले. त्यांनी धोंडे नाही मारले, नाही रागावले माझ्यावर. त्यांनी स्वतःला सुधारलं, जिंकले. तेव्हा मी चूक सांगू शकतो. ते म्हणतात ना काय, घोड्याला पाण्याजवळ नेता येतो, पाणी पाजता येत नाही. तसं मी सांगू शकतो, पण तू कोण सांगणारा? तुम्हाला सांगतो मित्रांनो, प्रतिपक्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये 5 वर्षापूर्वी एप्रिल 27-28 असेल, माझा ब्लॉग आहे, तो व्हिडिओ आहे, अर्णब नावाचा सापळा तो डिवचतोय, त्याच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष करावं, त्याच्या नादाला लागू नये. अटक केली, घसरगुंडी कुठपर्यंत आली आहे बघा. मग मी चुकीचं सांगितलं होतं, त्याकडे बघू नका म्हटलं होतं. पण 5 वर्ष मुख्यमंत्री झालाय, एन्जॉय करा ना, एन्जॉय करा. एक गोष्ट सांगून मी संपवीन, कारण मी लांबलोय फार. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मनात जे असतं ना प्रॉब्लेम माणसांचा कसा असतो मित्रांनो, एक उद्धव ठाकरेंची जी मनस्थिती आहे ती तुम्ही समजून घ्या. ही एक साधू असतो आपला, एक राजा असतो. तो राजा शिकार करायला खूप बरोबर 4 सैनिक वगैरे घेऊन जातो आणि ते एक हरण दिसतं त्याच्या पाठीमागे, इतका जोरात पळतो की ते सैनिक पण मागे पडतात. हा जातो आणि एका निविड अरण्यामध्ये असा येऊन फसतो की त्याला कळत नाही कुठे गेलं हरण. आणि नंतर तो रस्ता शोधत असताना एक दरोडेखोराची टोळी त्याला गाठते, पार लुटते, नंगा करते. नंगा म्हणजे अंगावर लंगोटीसुद्धा नाही. आणि जा, मोठा राजा आहेस ना, आता आबरू झाकून जायचं कुठे? ते बिचारा लपत झुडपांच्या आडून फिरत असतं. अचानक त्याला एक कुजबूज ऐकू येते, म्हणून तो झुडपाडून बघतो. तो गोसाव्यांचा एक साधूंचा, गोसाव्यांचा एक काय टोळी जात असते. तो त्यांना पॅरलल जात राहतो आडून. मग एका ठिकाणी ते बसतात सावलीमध्ये, खायचं प्यायचं म्हणून बसतात. तर त्यांचा जो गुरु असतो, साधूंच्या टोळीचा गुरु असतो, त्याला मागे झुडपात काहीतरी खुसखुस ऐकायला येते. तो आपल्याद्वारे बघ जरा कोण आहे, काय आहे, काय जनावर असलं तर प्रॉब्लेम होईल. मग तर हा जायला लागलो. तो राजा, तो नाही आतमध्ये येऊ नकोस. का? पण अशा परिस्थितीत मी आहे, मी निर्वस्त्र आहे. ते ऐकून साधू महाराज, बुद्धिजीवी,
सगळ्या जगाचं ज्ञान असलेले, मोहमाया संपलेले, माझ्याकडे देण्यासारखं काय नाही, असे ते साधू महाराजांचे गुरु असतात. ते म्हणतात हरकत नाही, एक काम कर, आपली झोळी काढतात, त्यातून एक कफनी काढून देतात, म्हणजे त्याला दे आणि पांघरून बाहेर आत ये म्हणून, आमच्यात ये. मग ते येतात आणि साधू महाराजांबरोबर तो सांगतो, बा असं असं झालं आहे माझं, मी राजा आहे त्या अमुक अमुक जवळचा. ते गुरु त्याला ज्ञान देतात. ही सगळी मोहमाया काय घेऊन जाणार होतं, पण सगळं इथे सोडून जावं लागतं. ही सगळी माया आहे. ह्या मोहात अडकायचं नसतं, काहीही आपलं नसतं वगैरे वगैरे वगैरे. तो ऐकतो बिचारा, गरजू आहे, राजा असला तरी काय करतो. त्याला म्हणतो बघ आता तुला अब्रू झाकायला कपडे दिले, जायचं तुझा, नाही तर त्याच आम्ही जाणार आहोत, आमच्याबरोबरच आहे. तो म्हणतो नाही तुमच्याबरोबर जातो, सुरक्षा तरी राहील. मग ते रात्री जातात, एका गावामध्ये मुक्काम पडतो. मग गावातले लोक त्यांची खाण्यापिण्याची सोय करतात. म्हणतात महाराज आता एवढी रात्र आम्हाला काहीतरी चांगलं ऐकवा. गुरुजी प्रवचन करतात. म्हणतात हे सगळं मोह माया वगैरे नॉर्मल सगळं अध्यात्म, परिस्थिती सांगून येत नाही. आता हा तो बसलाय बघितलं तुम्ही, हा त्या अमुक तमुक पूरचा राजा आहे, शिकारीला आला, सगळं लुटलं. अंगावर कफनी नाही, अंगावर वस्त्र नाही, त्याच्या अंगावर जी कफनी आहे ती मला कोणा भक्ताने दिली, मी त्याला दिलेली आहे. माझी कफनी घालून असतो राजा वावरतो. झालं रात्र. मग प्रवचन संपलं. संपल्यानंतर झोपायच्या वेळेला तो राजा गुरुजींकडे जातो. म्हणालो गुरुजी तुम्ही सगळं मोहमायाबरोबर चांगलं सांगितलं, पण तुमचा जीव ह्या कफनीत अडकलेला आहे, तो मोह सुटत नाही आहे. गुरुजी म्हणता हो तू माझी चूक पकडलीच म्हणे, बरोबर आहे, ती कफनी माझी असं मी म्हणालो, ही चूक आहे म्हणा. माझाही ह्या संसारातून मोहमायेतून जीव सुटलेला नाही, पण मला सुधारलं पाहिजे. चालो उद्या सकाळी उठतात, जातात, परत दुसऱ्या गावात तीच गोष्ट, तोच राजा, सगळं तेच. आणि सांगतात त्याच्या अंगावर जी कफनी आहे ती त्याचीच आहे. अरे त्याचीच आहे तर सांगायला का चालतं. पण राजा रात्री परत म्हणतो महाराज काय, पण मी सांगितलं तुझी तेच ना, कारण तुमच्या मनात आहे ती माझी आहे, आणि म्हणून तुम्हाला लोकांना ओरडून सांगावं वाटतं ही कफनी त्याची आहे. का सांगितलं की तुम्ही स्वतःला सांगत होता ती आपली आहे. झालं. एवढं सगळं झाल्यानंतर तिसरा दिवस येतो. तिसऱ्या रात्री परत तीच गोष्ट. राजा फिरून त्या गोष्टीवर त्या गुरुजी येतात आणि म्हणतात मित्रांनो हा राजा असा लुटला गेला वगैरे मोहमायावर, पण त्याच्या अंगावरची कफनी आहे त्याच्याबद्दल मी बोलायचं नाही असं ठरवलं. तेव्हा उद्धव ठाकरेंची मनस्थिती तुम्हाला एका मिनिटात कळेल. साधी सरळ गोष्ट आहे, पण मला या बोधकथा वाटतात, मी यातून शिकतो. मला फार मोठे कोण राजकीय पॉलिटिकल थिअरी लिहिणारे ते वाचावेशा वाटत नाही. या छोट्या छोट्या गोष्टीतून खूप शिकता येतं, खूप शिकता येतं. जाता जाता इतक्या छोट्या गोष्टीतून सांगून जातात. ते काय म्हणतात हे आता संजय राऊत आणि चालतं ना, कोण तिकडे लक्ष देत नाही तरी, ते आमची आजी मालवणीत म्हणायची नगाऱ्याची घाय ते तुणतुण्याचं काय, म्हणजे ते काय ते वक्फ बोर्डाचं चाललं होतं, इकडे यांचं आपलं तुणतुण आहे, ते ऐकणार कोण. त्या नगाऱ्याच्या आवाजामध्ये तुणतुण्याचा आवाज पण येत नाही, पण बोलत राहावं लागतं, बोलत राहावं लागतं. त्यामुळे ह्या सगळ्यांची अवस्था तुम्ही बघितली की त्यांनी स्वतःला इतकं विनोदी करून टाकलेलं आहे की बिचाऱ्या प्रवीण टोकेकर आणि भगवान यांचा विनोद त्यांना गांभीर्याने घ्यावा लागतो. तेव्हा विनोदातलं गांभीर्य कुठे येतं हे लक्षात घ्या. ते गंभीरपणे घेतात कारण त्यांच्या आयुष्यातला विनोद संपला आहे, ते स्वतःच विदूषक होऊन गेलेत. एवढंच बोलून थांबतो. नमस्कार.